आई उमेदवारी करत होती, आई वडील सोडून घरात तिसरा माणूस मीच होतो. मग जैन भाऊ मला त्यावेळेला मार्गदर्शन असायचं. जैन भाऊ मला म्हणले, मी तुम्हाला एक व्यक्तीला भेटवतो म्हणजे. आम्ही चितळी रोडला आलो, STD मध्ये ते पाहुणे म्हणतात त्यांना, पाहुण्याला भेटायचं म्हणजे. ती माझी 2001 साली दिलीपरावांची झालेली पहिली भेट. त्या भेटीत देखील मी पहिल्यांदाच भेटलो आणि त्या माणसाने मला त्या भेटीत देखील मार्गदर्शन केलं. ते आजपर्यंत दिलीपराव मला मार्गदर्शन करत आलेले आहे. या ठिकाणी बसलेले पत्रकार असतील, या ठिकाणी बसलेले नगरसेवक असतील, या ठिकाणी बसलेले राहता शहरातील नागरिक असतील, आपल्या प्रत्येकाला दिलीपरावांनी मार्गदर्शन केलेलं आहे, सल्ले दिलेले आहेत. दिलीपरावांनी मला वाटत नाही की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कधी कोणाला चुकीचा सल्ला दिला असेल किंवा वेगळं मार्गदर्शन केलं असेल असं कधीही झालेलं नाही. तर आजकाल आपण बघतो की गावात खूप मार्गदर्शक असतात, ते त्यांच्या सोयीने मार्गदर्शन करत असतात. पण दिलीपरावांनी आपल्या प्रत्येकाला आपल्या सोयीने, स्वाधीन गाडेकर असेल तर ते स्वाधीन गाडेकरचं चांगलं कसं होईल अशा पद्धतीने दिलीपरावांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मला आठवतं कोरोना काळामध्ये मी रुग्णांची सेवा करत होतो. लॉकडाऊन लागलेला होता, लोकांना कोरोना सोडून दुसरा आजार नव्हता, परंतु कोणाचं पोट दुखत असेल, कोणाला ताप आला असेल, कोणाचं डोकं दुखत असेल, अशा रुग्णांना डॉक्टर मिळणं मुश्किल झालेलं होतं. आणि मग काही लोक आपल्या गावातले असायची, ती मला म्हणायचे की फोनवर विचारायचे, दादा सल्ले घ्यायचे, डॉक्टर असं असं होतंय काय करू. मी सांगायचं ही गोळी घे आमचं कर. आणि दिलीपरावांचा माझा फोन झाला. दिलीपरावांना म्हणले अशी परिस्थिती लोक मला फोनवर सल्ले घेतात. कोरोनाची प्रत्येकाला काय व्हायचं, ताप आला तरी वाटायचं हा कोरोना तर नाही ना, किंवा सर्दी झाली तरी असं वाटायचं कोरोनाचं लक्षण वाटतं ना. लोक त्या दृष्टीने आपल्याला फोन करायचे. दिलीपराव मला म्हणाले की डॉक्टर तुम्हाला राहत्यातून असे फोन आहे, या महाराष्ट्रात आणि या देशात किती लोकांना अशा डॉक्टरांची गरज असेल की जे फोनवर सल्ले देत असतील, परंतु असे डॉक्टर मिळणार नाही. हा बरोबर म्हणजे काम करता पण तुम्ही तुमचा नंबर व्हायरल करा. दिलीपरावांनी मला सांगितलं. तुम्ही माझ्या एकट्याचं करून योग्य नाही. म्हणजे आमच्या शिर्डी संस्थांमध्ये काम करत असताना 3 डॉक्टर होते. तर तिघांना म्हणलं आपण असं करायचं का, आपला नंबर आपण देऊ आणि वेळ देऊ. मी तर काय मी 24 तास फोन उचलत, पण त्यांना म्हणलं आपण वेळ देऊ, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला फोनवर सल्ले घेऊ शकता. आणि मग महिलांचे प्रॉब्लेम असू शकतात, म्हणून मग माझ्या मिसेसचा एक नंबर त्या ठिकाणी एक पोस्ट तयार केली, ज्याला कोणाला सल्ले हवे असतील वैद्यकीय, त्यांनी या वेळेमध्ये खालील क्रमांकावर फोन करावे. ती पोस्ट दिलीपरावांनी त्याची बातमी केली की आमचे नंबर त्या बातमीत आले. ती पोस्ट इतकी व्हायरल झाली की मला आठवतं कन्नड तालुक्यातून फोन आला, सातारा सांगलीमधून फोन आले, परभणीतून फोन आले, मुंबईतून फोन यायचे. त्या डॉक्टरने ते मी त्यांना म्हणालो तुम्हाला ते सांगितलं विदर्भातून आला, नागपूरहून आला. म्हणजे ती पोस्ट पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. संकल्पना मला कोणी सांगितली, छोटी संकल्पना होती, ती संकल्पना कोणी सांगितली ती दिलीप भाऊंनी सांगितली. शिर्डी संस्थांमध्ये काम करत असताना साहेबांना काय गिफ्ट द्यायचं बाबा विषय होता, तर मी त्यांच्यासाठी नाशिकवरून चांगलं पेन आणला होता. त्यांना मी गिफ्ट दिला, त्याच्यामुळे त्यांच्या मी लक्षात राहिलो. आणि मोबाईल नंबर काय स्टेटस पाहिलं मी काय चाललं काय नाही. तो एक विषय झाला. दिलीप भाऊंचं आणि माझं नातं म्हणजे इतकं वेगळं आहे की जेव्हा बापू नगर अध्यक्ष होते तर बापूंनी माझी जबाबदारी दिली, दिलीपराव एवढं देऊन टाका म्हणजे जाहीर काय विषय होतो, तेव्हा मला दिलीपराव खरे कळाले. आणि दिलीपरावांनी माझ्या आयुष्यामध्ये आजची बातमी लावली ती पुण्य नगरीला, डोक्यावर फाईट वातावरण टाईट अजून पण ते कापडे माझ्याकडे. आणि माझी पप्पा दिलीपरावांना भेटायला गेली, माझ्या पोरात काय बोलला होता मी मग काय घेतली बरोबर करा. ते जसं सचिन भाऊंनी सांगितलं आता की आयुष्यात काहीतरी करायची भेटून जाते. मला तर खरं पत्रकारितेत घ्यायचं काय आपला संबंध नव्हता, पण S9 चॅनलला मला काम करायचं असं मी म्हणायचो. मग तसं धुवानी मी सुविधाच्या मागे लागलो. सुविधाने मला सांगितलं की त्यांना जाऊन भेटा. ते मध्ये कॅबिनला आम्ही बाहेर बसतो 2 जण, तेव्हा तो काही नगर नव्हता की आपलं सर्वसाधारण काम करायचं. आम्हाला काही ते एकदाच भेटलेच नाही, मोठी आर्थिक सोपे नाही. त्याच्यानंतर नामदार साहेबांनी स्वतःना फोन केला की अरे किरणला काम करायचं म्हणे, त्याला पाहू द्या म्हणे काय काय नाही, त्याला कळलं, त्याला पगार बिगार नका देऊ, आम्ही पाहू म्हणे, त्याला कळलं तर करते.
मग मला ते 1 महिन्यानंतर त्यांनी चॅनल जॉईन बघितले सारोमतमधलं त्यांचं जे खत बघितलं तर खरोखरच एखाद्या निर्भीड आणि जबाबदार पत्रकाराला त्याची जाणीव होईल अशा पद्धतीची पत्रकारिता त्यांनी 2009 ला सुरुवात केल्यानंतर पुण्यनगरीमध्ये म्हणजे त्या अगोदर कदाचित बाळासाहेब सोनवणे पुण्यनगरीचं काम करायचे, अशोकराव सदाफळ खरवासे हे सारोमतला होते. माझ्याकडे 2 तालुक्यांची जबाबदारी होती सारोमतची. त्या काळात 4 पाने एडिट करावं लागायचं. म्हणजे आपण जी एक बातमी पाठवतो तसं उपसंपादकाला 4 बातम्यांचे हेडिंग द्यायचे, त्या एडिट करायच्या, त्याला कॅप्शन, प्रेस लाईन सगळं करावं लागायचं. अशा परिस्थितीत राहत्यातून त्या जबाबदारीच्या बातम्या दिलीप रावांनी मांडल्या. म्हणजे त्या काळात पत्रकारितेत घुसणं सुद्धा अवघड होतं. पुण्यनगरीच्या अगोदर नगरहून येणाऱ्या पेपरची सुद्धा बातमीदारी केली. 2004 ला आम्ही भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन नावाचा पेपर एकत्रित सुरू केला. बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. तो पेपरही 2-3 महिने आम्ही चालवला कसा. पण वृत्तपत्राचं अर्थकारण हे अतिशय खर्चिक आणि जोखमीची बाब असते. परंतु त्याचे देखील काही अंक आजही माझ्याकडे आहेत. आणि जसं बापूंनी सांगितलं की राहता नगर परिषदेने सुद्धा डॉक्टर साहेब की अशा पद्धतीचा पुरस्कार दिला पाहिजे. जे जयंतराव ससानेंना जमलं ते कदाचित तुमच्या काळात जमेल असं आपण या ठिकाणी समजायला हरकत नाही. अनेकदा बातम्या करताना काही लोक नाराज होतात, काहींना आनंद वाटतो, तर काही सकारात्मक असतात. ठीक आहे, ही बाजू मांडली, ती बाजू मांडली, याच्यावरती काय करता येईल. आणि राहता नगरपालिकेचा सध्याचा कारभार आता आम्ही 2-3 बातम्यांमध्ये दिल्या. राहता नगरपालिकेत काय घालताना कारभार चालू. परंतु याचा कोणताही राग न धरता चौधरी साहेब, सीओ साहेब, वैभव लोंढे आणि डॉक्टर यांनी तत्काळ भेट घेतली. ऍडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ आणि आम्ही पोचलो. उर्वे साहेबांनाही फोन केला आणि लगेचच शॉर्टलिस्ट केलं आणि ते प्रॉब्लेम सोडवले. परंतु ते मतभेद झालेल्यांपैकी आम्ही बरोबर असताना दिलीप राव तिकडून फोन घेत होते. कारण इकडे जरी आमचे मतभेद झाले पण तुम्हाला पुरस्कार भेटला याचा आम्हाला खूप आनंद झाला. दुसरी गोष्ट, ज्यावेळी दिलीप रावला हा पुरस्कार जाहीर झाला 3 दिवस आधी त्यांनी संध्याकाळी फोन आला तर तुम्ही इकडे या, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. आनंदाची बातमी म्हणल्यावर मला वाटलं माझ्याबद्दलच असेल, कारण त्यांनी काय आनंदाची बातमी माझा फायदा होईल ही दिली. गेलो त्यांना काय देऊन आपल्याला असा पुरस्कार द्यायचा. म्हणलं दिलीप राव सतत दुसऱ्याला पुरस्कार देणार नाही, दुसऱ्यांसाठी प्रशंसा करणार नाही, दुसऱ्यांची प्रशस्ती करून त्यांना पुरस्कार मान्य प्राप्त करून देणार. त्यांना आज पुरस्कार जाहीर झाला, त्यांना स्वतःला जो आनंद झाला तो आनंद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. सर असतील, मी असतील, आम्ही आम्हाला इतका आनंद झाला का पहिल्यांदा हा माणूस आनंदी झाला का यांना पुरस्कार भेटला. म्हणजे कधीही त्यांनी